नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। आपण वेलकम सीडची शिमला मिर्च बसंतच्या प्लॉटवर आलो आहे। भाऊंनी बसंत लागवड केलेली आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊ व्हरायटी कसं काय राहिली। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा अगोदर। अजिनाथ नारायण, मुक्काम पोस्ट बाबुळगाव खलसा, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। बरं, आपण जे आता पीक पाहणीसाठी शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आहे, बसंत व्हरायटी, तुम्ही ही जी लागवड केली कधीची लागवड आहे? 10 जूनची। 10 जून। बरं, व्हरायटी कोणती लागवड केली? बसंती, वेलकम सीडची बसंत। बरं, किती क्षेत्र लागवड आहे? 15 गुंठे। 15 गुंठे लागवड केली। बरं, ही बसंत किती दिवसात चालू झाली, कशी? 40 दिवशी थोडा आला आपला पहिला थोडा 40 दिवशी आला। 40 दिवशी। बरं, तुम्हाला व्हरायटी कशी वाटली एकंदरीत? व्हरायटी एक नंबर आहे, मार्केटला विकायला ही एक नंबर आहे। दुसऱ्या मालात आणि ह्या मालात 10-15 रुपयाचा फरक पडतो विक्रीत। बरं, हिच्या बाजूला तुम्ही दुसऱ्या कंपनीची पण लागवड केलेली? दुसरी पण लागवड केलेली। हा, तिच्यामध्ये फरक काय वाटला तुम्हाला? फरक हिचे पानं बिन बारीक आहेत, रोगाला बी प्रतिकारशक्ती जास्त आहे, कमी पडते बा, रोगाला बळी कमी पडते। बरं, मार्केटला रेट मध्ये दुसऱ्या व्हरायटीची नामांकित कंपनीची तिच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला? दोन्ही विक्रीला फास्ट होते। जेव्हा ही विकन बसंत विकन तेव्हाच ती विकती। मग म्हणजे रेट मध्ये किती रुपयाचा फरक पडतो साधारणतः? 10-15 रुपयापर्यंत। बरं, आज बसंतचा रेट काय चाललेला? आज 40-50 रुपये लेवल चालू आहे मार्केटला। 40-50 रुपये चाललेला। तिच्यामध्ये फरक पडतो? दोन्हीमध्ये 10-15 रुपयाचा फरक पडतो। बरं, तुम्हाला बसंत मध्ये असं वेगळं काय वाटलं? बघा, रोग प्रतिकार शक्ती, फळाची क्वालिटी, चकाकीमध्ये काय वाटलं? नाही, हिचे एक नंबर क्वालिटी वाटली। चकारी मार्केटला विक्रीला बी चांगली विकती, व्यापाऱ्यांची मागणी ह्याला भरपूर आहे। बरं, बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता? बरं, तुम्ही बसंत लागवड केली पाहिजे, कसं काय वाटलं बरं तुम्हाला? एकच नंबर आहे, बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा ही लावायला पाहिजे व्हरायटी चांगली वाटली। आपल्या सोबत बघा आता नर्सरीवाले बंधू आलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ। शेठ नमस्कार, आपला परिचय द्यावा पहिले। गांधी नर्सरी, अहमदनगर। बरं, आपण आता जो जी आहे बसंत, बाकीच्या तुलनेमध्ये क्वालिटी वाईज, कलर आणि साईज ही मार्केटला सगळ्यात जास्त चालण्यासारखी किंवा व्यापारी उचलण्यासारखी वाटते। आणि झाडाच्या कॅनोपीच्या हिशोबाने रोगराई तिला फार कमी आहे। सकिंग पेस्टचा जो अटॅक आहे फार कमी आहे त्याला। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं भाऊ? व्हरायटी चांगली आहे मार्केटला किंवा व्यापाऱ्यांच्या हिशोबाने चांगली व्हरायटी, आणि शेतकऱ्याला उत्पन्न आणि रोगाच्या हिशोबाने फार चांगली व्हरायटी वाटते। बरं, आपल्यासोबत जे बाबुळगावचे नर्सरी आहे, यश नर्सरी, त्यांनीच रोपं दिलेले। तुम्हाला काय वाटतं बा, तुम्ही कंटिन्यू बसंतची रोपं टाकतात? नमस्कार, मी यश हायटेक नर्सरी पुराणे, माझी बाबुळगाव इथे नर्सरी आहे। तर मी ह्या शेतकऱ्यांना याच्या अगोदर दुसऱ्या व्हरायटी लावित होते, पण ही व्हरायटीची मी शिफारस केली। आणि सुरुवातीला रोपं दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना वाटायचे की बा कशी व्हरायटी काय, पण नंतर सगळ्यात भारी व्हरायटी त्यांना सिद्ध झाली। तर त्यांचं असं म्हणणं आहे की बा ही व्हरायटी जास्तीत जास्त क्षेत्रावर आपण जर केलं असतं तर ते फायद्याचं ठरलं असतं। आज बी मार्केटमध्ये सगळ्यात महाग विकती, आणि मार्केटच्या तोंडालाच जाऊस तर व्यापारी मला थोडं नाही का असं करून ते फास्ट विक्री करतात। इतर वाहनांपेक्षा मागणी चांगली आहे। मागणी चांगली। बरं, आपल्यासोबत भाऊ आहेत, लाने नर्सरीचे मालक। भाऊ, आपण आता एकंदरीत प्लॉट पाहिला, शेतकऱ्याचं मनोगत पाहिलं, काय वाटलं बरं तुम्हाला? तुमच्या एरियात चांगले विकते बसंत? काय एकंदरीत बसंतची क्वालिटी खूप छान वाटली, मार्केटला पण खूप उठाव आहे तिला। म्हणजे बाकीच्या व्हरायटीपेक्षा हिला ग्राहक वर्ग बऱ्यापैकी पसंती देतो। आणि दुसरा मुद्दा, फ्युजरम विल्ट हिला बऱ्यापैकी थोडासा कमी जाणवतो। आणि दुसरा मुद्दा की फायरचं प्रमाण हिच्यावर खूप कमी आम्हाला जाणवते, कारण की हिचं पान आहे ना लिंबूळं असल्यामुळे ना फायरचं प्रमाण ह्याच्यावरती खूप कमी जाणवते। ओके भाऊ, तुम्ही आता जी बसंत लागवड केली, तुम्हाला एकंदरीत काय वाटतं बरं? येणाऱ्या काळात अजून किती तोडे निघू शकतात? तोडे भरपूर होते तिचे, 10-15 तोडेपर्यंत अजून व्हायला पाहिजे। आज किती तोडा आहे तुमचा? आता मग 4 तोडे झालेत, 5वा तोडा होणार आहे। एकंदरीत समाधानी आहेत तुम्ही? समाधानी। धन्यवाद, थँक्यू।